सरप्राईज कसं वाटलं? छान होतं सरप्राईज. मणी सर, तुमच्यासाठी अजून एक सरप्राईज आहे. अजून एक सरप्राईज? काय, सांगा लगेच. मणी सर, आपला अर्जुन आधी सुजित सरांकडे होता, तेव्हाही तुम्हाला अर्जुन सोबत वेळ घालवता आला नाही. त्यानंतर तो दिन्या मणी बनवून आपल्या घरात राहिला, तेव्हाही तुम्ही अर्जुन पासून लांब राहिलात. आई वडील म्हणून आपण आपल्या बाळासोबत जो वेळ घालवायला पाहिजे तो तुम्हाला नाही मिळाला, म्हणून मी तुम्हाला एक छानसं सरप्राईज द्यायचं ठरवलंय. हा, आता कशाला तडमडायला फोन करताय कोणी? बरं ठीक आहे, मी बघेन नंतर. तुम्ही सरप्राईज सांगा. मणी सर, कुणाचा तरी महत्वाचा कॉल असेल, काहीतरी महत्वाचं बोलायचं असेल. मी बघ. नाही, आता माझ्यासाठी फक्त महत्वाच्या तुम्ही आहात. सांगा. मणी सर, चला, फोन महत्वाचा आहे. स्वानंदी, चला, उचला आधी फोन. स्वानंदी, तुम्ही पण ना. हे घ्या, अननोन नंबर आहे, मला नाही बोलायचंय. मणी सर, अहो कामाचा फोन असेल. बोला तुम्हीच. मणी सर, तुम्हाला फोन आलाय ना, मी कशी बोलणार? उचला आणि बोला पटकन. तुम्ही पण ना स्वानंदी. उचला. हॅलो. हॅलो, मणिकुमार. कोणीतरी अण्णा आहे, मी नाही ओळखत. बोला. हा बोला, कोण बोलतंय? कोण बोलतय ते महत्वाचं नसतंय बघा, काय बोलतय ते महत्वाचं असतंय आयुष्यात. तुझा मुलगा, तुझा पोट्टा अर्जुन राजारामच्या घरी होता ना रे, किडनॅप झाला बिचारा कालचा. राजाराम, हे बघ, अशी मस्करी करू नकोस. मी शाळेत होतो ना तेव्हा करायचो असं. या ना, या ट्रिक जुन्या झाल्यात खूप. ओके, ट्रिक आउटडेटेड असू शकते, पण माहिती, इन्फॉर्मेशन एकदम फ्रेश, ताजी. विश्वास नसतोय बघ तुझा माझ्यावर, मग नंतर करशील पश्चाताप. आता तर वेळ आहे, राजारामच्या घरी जा आणि खात्री करून घे, तुझं पोट्ट तिकडे नसतंय. आणि हा अण्णा शब्दाचा पक्का. गुड बाय. हॅलो हॅलो, कोण बोलतंय? हॅलो. ठेवलाय ठेवलाय ठेवलाय. मणी सर, फोन कट केला. मणी सर, आपला अर्जुन. आनंदी, मला असं वाटतंय हा खरंच राजाराम आहे, मस्करी करतोय आपली. नाही मणी सर, राजाराम दादा अशी मस्करी नाही करणार. आपल्या अर्जुनला किडनॅप केलाय म्हणाले ते. हा, म्हणजे तुम्ही बरोबर बोलताय, राजाराम अशी मस्करी करणार नाही. तुम्ही राजाराम दादांना फोन करा, लगेच करा. हो, लावतो. काय झालं? नॉट रिचेबल येत आहे. फोन लागत नाहीये म्हणजे हा फोन खरा होता. आपला अर्जुन नाही, आपल्या अर्जुनला किडनॅप केलं. नाही नाही स्वानंदी, करा प्लीज. अर्जुन राजारामकडे सेफ असेल. ओके, असं एवढं घाबरू नका तुम्ही. बरं, मी एक काम करतो, मी जातो तिथे, गेल्यावर अर्जुनला बघतो आणि तुम्हाला व्हिडिओ कॉल करतो. ओके, आलोच मी. नाही मणी सर, मी येते तुमच्या सोबत. मला माझ्या डोळ्यांनी माझ्या अर्जुनला बघायचंय, तो खरंच सेफ आहे ना हे बघायचंय मला. तुम्ही नाही नाही स्वानंदी, तुम्ही खरंच येऊ नका, त्याची खरंच काही गरज नाही. आणि अर्जुन सेफ आहे, तुम्ही उगाच पॅनिक होताय. मी म्हणालो ना तुम्हाला, मी तिथे गेल्यावर फोन करतो तुम्हाला. रिलॅक्स, आलोच मी. आमचं चुकलं, आम्ही आमच्या अर्जुनला पाठवायला नको होतं. आमच्या एकांतासाठी आम्ही आमच्या अर्जुनला त्यांच्याकडे पाठवलं आणि अर्जुनला किडनॅप केलं. कसं असेल माझं बाळ? त्याला कोणी त्रास तर देत नसेल. मी काय करू? मी बहिणींना फोन करून विचारते.
वहिनीचा फोन लागत नाहीये. नाही, वहिनीचाही फोन लागत नाहीये. राजाराम दादांचाही फोन लागत नव्हता. म्हणजे हे दोघंही अशा ठिकाणी आहे जिथे रेंज नसणार आहे. आणि माझा अर्जुनही यांच्याच बरोबर आहे. म्हणजे यांनी राजाराम दादा आणि वहिनीला काही केलं तर नाही ना? माझा अर्जुन, माझा अर्जुन. देवी आई, आमचं चुकलं. आम्ही आमच्या एवढ्याशा जीवाला, आमच्या अर्जुनला आमच्यापासून लांब ठेवायला तयार झालो. पण आमच्या चुकीची शिक्षा आमच्या अर्जुनला देऊ नकोस प्लीज. त्याचं रक्षण कर प्लीज, त्याचं रक्षण कर. अरे सुजित, तिकडे बघ, मणी चाललाय घरातनं. येस सुजित, तुझ्या प्लॅनचा पहिला टप्पा सक्सेसफुल झाला. पहिला टप्पाच नाही तनिष, पूर्ण प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. हा मणी आता राजारामच्या घरी जायला निघालाय खरा, पण तो राजारामच्या घरी पोहोचणार नाही. कारण माझी माणसं त्याला रस्त्यातच गाठणार आणि त्याला संपवणार. आता जाताना 2 पायांवर चालत जातोय ना मस्त, पण बिचारा मणी येताना 4 खांद्यांवर येणार. अखेर आपल्या मार्गातला अडथळा आज दूर होणार. येस मॉम, आज हा प्लॅन सक्सेसफुल व्हायलाच हवा. बाय हुक और बाय क्रुक. ऑफकोर्स, प्लॅनही कमाल आहे आणि तूही कमाल आहेस. सुजितचा प्लॅन आहे बाबा, सक्सेसफुल होणारच. माझ्या माणसांना हेडसअप देतो, हा निघालाय ते कळवतो. हॅलो, निघालाय. मणी घरातनं जस्ट निघालाय. माहितीये ना तुम्हाला काय करायचंय? त्याला रस्त्यात गाठा आणि संपवा त्याला एकदाचा. आणि ऐक, त्याचा गेम केल्या केल्या मला फोन करायचा आणि मला ही गुड न्यूज द्यायची. वाट बघतोय मी. ऑल द बेस्ट. कोण आहात तुम्ही? अरे कोण आहे विचारतोय? त्याला माहित नाही आपण कोण आहे. सांगू का तुला कोण आहे? कोणी पाठवलंय तुम्हाला? हे बघा, मला लफडी नको आहे. अरे बघतोस काय, मारायला. तुझ्या तर कोणी पाठवलं तुम्हाला? सोड मला. मला फोडणार होतास तू? मणी दादा, कोणी पाठवलं तुम्हाला? या मणी दादा, हे गुंड कोण होते आणि तुम्हाला का मारत होते? ते सोड. अर्जुन कुठे? अर्जुन घरी आहे, खेळतोय. घरात खेळतोय? हो. त्याला कोणीतरी किडनॅप केलं असा मला फोन आला होता. नाही नाही,
बघू चल. हा चला. देवकी नसेनी बाळा. अर्जुन झोपलाय. म्हणे दादा नक्की काय झालंय? ते गुंड कोण होते? माहित नाही रे मला. सगळं इथे कोणी आलं होतं का? हा, कुणाचा धमकीचा फोन वगैरे काही? नाही, इथं कोणी बी आलं नाही. आणि म्हणे दादा फोनचं म्हणताय तर माझ्या फोनला रेंज नाहीये आणि हिचा फोन बंद आहे, त्यामुळे फोनचा काही संबंधच नाही. पण नक्की काय झालंय ते तर सांगा. अरे मला फोन आला होता धमकीचा. मला आधी विश्वास नाही बसला. मला वाटलं तू मस्करी करतोय, पण नाही. त्याने बोलणं झाल्यावर फोन कट केला. स्वानंदी टेन्शन मध्ये आल्या. मी तुला फोन केला, तुझा फोन लागला नाही, मग मी पण टेन्शन मध्ये आलो, म्हणून मग धावत इकडे आलो. अरे देवा, लय वंगाळ केलं बघा. पण म्हणे दादा असं खोटा फोन कोण आणि का करेल? काय मलाही कळत नाही राजाराम. पण एवढं मात्र नक्की आहे, हा फोन ज्याने कोणी केलाय ना तो आपल्या दोघांना ओळखतो. तो बंगल्याच्या आजूबाजूला राहणाराच व्यक्ती आहे. कारण अर्जुनला तुम्ही इथे घेऊन आलात हे फक्त आपल्या चौघांना माहिती होतं. शिवाय त्याने फोनवर तुझं नाव घेतलं म्हणजेच तो आपल्या दोघांना ओळखतो. काय म्हणे दादा हा नक्कीच कोणीतरी आपल्या ओळखीचा माणूस असणार, पण कोण? तोच विचार करतोय राजाराम मी. त्या गुंडांचा अजून कसा फोन येत नाहीये आणि मणीला संपवलं असेल नाही मला. काही असेल फोन करून कळवा ना यार. उगाच टेन्शन वाढवतायत माझं. म्हणे दादा तुम्ही एक काम करा, तुम्हाला ज्या नंबरवरनं फोन आला होता ना त्या नंबरला फोन करा, म्हणजे आपल्याला ओळखता येईल की कोण आहे ते. ही चांगली आयडिया आहे. सुजित, मणीचा फोन आहे. तू ह्या नंबरवरूनच फोन केला होतास ना? म्हणजे मणी अजून जिवंत आहे? पण अरे तो आत्ता का फोन करत असेल? सुजित, मणीला कळलं नसेल ना आपण खोटा फोन केला होता म्हणून? मला विचारेन पण घाम फुटतोय. त्याला सत्य कळलं ना तो इकडे येईल आणि आपल्याला घराच्या बाहेर काढेल. नाही नाही नाही, तू हा फोन नाही उचलायचास. मॉम, हे काय केलंस तू? फोन का कट केलास? अरे का म्हणजे? मला टेन्शन आलं इकडे. त्याला नक्की संशय आला असेल आपल्याला कळलं म्हणून. मॉम, हा फोन कट केल्याने त्याचा संशय वाढणार नाही का आपल्यावर? मॉम, जस्ट इमॅजिन, मी अण्णा म्हणून अननोन नंबरवरनं फोन केला होता ना, म्हणजे मी त्याला ओळखत नाही. मग हा फोन जर मी उचलला नाही तर त्याचा संशय वाढणार नाही का? मग त्याला हे वाटणार नाही का की आपल्यातलंच कोणीतरी हे केलंय? यार हे बघ, भीती मला पण वाटते, पण हा फोन जर मी उचलला असता ना, मी काहीतरी सांभाळून घेतलं असतं, काहीतरी बोललो असतो, पण नाही. ती संधी पण तू आता घालवलीस. तुम्ही का माझ्या प्लॅन मध्ये लुडबुड करताना हेच कळत नाही मला कधी कधी. आता मण्याचा संशय वाढणार. आता त्याला हे कळू शकतं की हे सगळं आपण केलंय. राजाराम, आपला अंदाज बरोबर निघाला. हा फोन करणारा व्यक्ती आपल्या ओळखीचा आहे, किडनॅपर नाही. हा जर हा किडनॅपर असता तर त्याने मला उलट धमकी दिली असते, अर्जुनचं बरं वाईट वगैरे करेल असं काहीतरी बोलला असता, पण नाही. किंवा पैशांची मागणी केली असते, असंही काही केलं नाही त्याने. तसं काही न करता फोन कट केलाय त्याने. म्हणजे कोणीतरी मुद्दाम मला त्रास देण्यासाठी, स्वानंदीला त्रास देण्यासाठी हा फोन केलाय. आणि तो व्यक्ती आपल्या दोघांना ओळखतो. पण म्हणे दादा तुम्हाला का त्रास देईल? तुम्ही तर कोणाचं वाईट पण नाही केलं. अचानक लागते कशी काय गेली? प्लीज लवकर दार उघडा. राजाराम, हा, माझा अंदाज खरा ठरला. ह्या सगळ्या मागे एकतर सुजित नाही तर तनिषा किंवा दोघं मिळून हे काम करताय. काय?
सुजित सर आणि तनिषा मॅडमनी. पण तुम्हाला असं का वाटतंय? हे बघ, अर्जुनला तुम्ही तुमच्याकडे घेऊन येणार आहे हे आपल्या चौघात ठरलं. आपण चौघच होतो तिथे, बरोबर? याच्या व्यतिरिक्त तनिषा पण होती तिथे. ती हे सगळं ऐकत होती. ती अचानक आली नाही का तिथे मीठ मागायला? हो बरोबर. म्हणजे याच्या मागे सुजित तनिषा दोघं मिळून आहे. जर त्यांनी हे केलं असेल ना तर माझ्या इतकं वाईट कोणीच नाही. माझ्यात आवडतून कोणीच सोडवू शकणार नाही त्यांना. मणी सरांना जाऊन बराच वेळ झालाय. माझा अर्जुन ठीक असेल ना? माझ्या अर्जुनला कोणी काही केलं तर नसेल? देवी आहे, प्लीज मणी सरांचं आणि माझ्या अर्जुनचं रक्षण कर. त्यांना काही होऊ देऊ नको. मणी सर, अरे झोपलाय. अर्जुन, माझा अर्जुन. त्याला झोपवा. मणी सर, अर्जुनला किडनॅप कोणी केलं होतं? काय झालं होतं? अर्जुनला खूप त्रास दिला का? आपलं बाळ रडत होतं का? बोला ना काहीतरी प्लीज. नाही स्वानंदी, शांत व्हा. अर्जुन राजारामच्या घरी सुखरूप होता. मी गेलो तर तो छान झोपला होता वहिनींकडे. खरं तर मला त्रास देण्यासाठी, आपल्याला त्रास देण्यासाठी मुद्दाम कोणीतरी हा फोन केला होता. मणी सर, तुमच्या हाताला काय लागलंय? नाही, काय नाही. मणी सर, काय लपवताय तुम्ही? काय झालंय नक्की प्लीज सांगा मला. अरे लपवत नाहीये स्वानंदी, मी का लपवेन? कोणीतरी मला मारण्यासाठी हा ट्रॅप केला होता. काय? हा, म्हणजे मी घराच्या बाहेर पडावं, बाहेर पडल्यानंतर त्या गुंडांना मला मारता यावं म्हणून हा फोन केला होता. नशीब ऐनवेळी राजाराम आला म्हणून आम्ही त्या गुंडांवर हावी होऊ शकलो, नाहीतर. बापरे, म्हणजे देवी आईची कृपाच म्हणायची. राजाराम दादा तिथे वेळेत पोहोचले नाही तर काय झालं असतं. पण मला एक कळत नाहीये, तुम्हाला मारण्याचा प्रयत्न कोणी केला? एकावर शंका आहे स्वानंदी, त्याचाच जाब विचारायला चाललो आता. मणी सर, कुणाला जाऊन जाब विचारणार आहात तुम्ही? सुजितला. हे सगळं सुजितने केलंय तनिषाच्या मदतीने. कारण आपण चौघं इथे होतो. तुम्ही, मी, राजाराम, वहिनी आणि तनिषा इथून सगळं ऐकत होती. हे सगळं सुजितनेच केलं असणार आहे. मणी सर, मला कळतंय पण तुम्ही आत्ता जाऊ नका. त्यांनी परत तुम्हाला काही केलं तर? काही करणार नाही. तुम्ही काळजी करू नका. अर्जुनची काळजी घ्या आणि माझ्या मागे तिकडे येऊ नका. मी बघतो, हँडल करतो. मणी सर, अहो सुजित, मणीला संशय आला तर तो आपल्याला घरात राहून देणार नाही. तुझ्या ओळखीत कोणाचं तरी आहे ना घर आपल्याला राहायला? मॉम 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 थांब ना. आधीच एक तर घोळ घालून ठेवलाय सगळा. थांब जरा, मला विचार करायला थोडी शांतता दे. तू काम करतो, बस ना. बस 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 बस. मणीचा फोन आहे. सुजित, मग आता काय करायचं? तनिष, हा फोन मला घ्यावाच लागेल, नाहीतर त्याचा संशय वाढेल बा. ओके, शांत राहा. फोनवर कशाला सुजित? समोरासमोरच बोलूयात ना.
आलास ना अवकातीवर? मी तुला बजावून सांगितलं होतं माझ्या वाटेला जाऊ नकोस. तू तर माझ्या जीवावर उठलास रे. काय बोलतोयस तू म्हणी? हा म्हणजे आम्हाला कळेल असं तरी बोल ना. कशाला कशाला मोबाईल लपवायची काय गरज सुजित? आता सगळं कळलंय ना मला. मोबाईल लपवून काय होणार नाहीये. लाज कशी वाटली नाही रे तुला हे करताना? तू ज्या घरात राहतोस, ज्या घरात तुला 2 वेळचं खायला मिळतं, त्या घराचा मालक अर्जुन आहे. आणि आपल्या मालकाच्या बापाच्या जीवावर उठलास तू. सुजित, या घरात राहायची लायकी तुझी याआधी नव्हती आणि आताही नाही. तुझी खरी लायकी फुटपाथवर जाऊन भीक मागण्याची, तिथे बुलट्या चोऱ्या करण्याची. हे म्हणी, तोंड सांभाळून बोलायचा. हिंमत कशी झाली तुला मला बुलट्या चोर बोलण्याची? चोर मी नाही, चोर तू आहेस. तू वागणं सांभाळ तुझं सुजित. अवकातीत राहा. आता या घरचा मालक मी आहे आणि तू माझ्याकडचा आश्रित आहे. ओके? खरं तर ना माझं चुकलं. मी तुम्हाला इथे राहण्याची परवानगी दिली ना, ती माझी चूक होती. पण आता वास, मला आता माझी चूक सुधारायची आहे. तुम्ही चला, निघा. हे म्हणी, सुजित, मणी, हात जोड तुझ्या पुढे. प्लीज आम्हाला घरातलं नको काढूस. आम्ही कुठे जाणार? हे पण नाही आहेत मुंबईत. सुजित ना मूर्ख आहे, मूर्ख. वेड्यासारखा वागतो. त्याच्या अशा वागण्याची शिक्षा आम्हाला नको देऊस रे. प्लीज रिक्वेस्ट करते तुला, तू प्लीज आम्हाला घरातनं बाहेर नको काढूस. प्लीज प्लीज. काय वाटू दे सुजित तुला. तुझा बाप वरती आला होता आउट हाऊस मध्ये, भीक मागत होता तुम्हाला इथे राहू देण्यासाठी. आणि आता तुझी आई गाया वाया करते. कीव येते मला सुजित तुझी. आत्तापुरतं सोडतोय तुम्हाला. आणि आता पुन्हा शेवटचं सांगतोय, माझ्या वाटेला जाऊ नकोस, नाहीतर पोलिसात देईन तुला.